महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शेकडो भीम अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रांगणात मोठी गर्दी केली होती। दरवर्षी शहरातील नागरिक महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबरच्या रात्रीपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। यावेळी सामुदायिक धम्मवंदना आणि मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केलं जातं। मात्र यावर्षी अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायींना पालिका प्रशासनाच्या गलथान नियोजनामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय। नगरपालिका मुख्यालयासमोरील पटांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी लोखंडी शिडी तयार करण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं ऐनवेळी या लोखंडी शिडीला रंग लावला होता। हा रंग व्यवस्थित सुकला नसल्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजता अभिवादन करण्यासाठी आलेल्या शेकडो भीम अनुयायींच्या अंगाला तसंच कपड्यांना आणि हाताला हा ओला रंग लागत होता। त्यामुळे भीम अनुयायींनी तीव्र संताप व्यक्त केलाय। प्रामुख्यानं पालिका प्रशासनानं महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी 2 दिवस आधी हे रंगकाम करणं आवश्यक होतं, जेणेकरून लोखंडी शिडीला लावण्यात आलेला रंग व्यवस्थित सुकला असता। मात्र पालिका प्रशासनाच्या गलथान नियोजनामुळे अभिवादन करण्यासाठी शिडीवर चढलेल्या भीम अनुयायांच्या अंगाला आणि कपड्यांना हा रंग लागत होता। त्यामुळे अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला। या प्रकरणी संबंधित पालिका प्रशासन अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भीम अनुयायांनी केली आहे। शनिवारी माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे, धनंजय सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट जय गायकवाड यांच्यासह शहरातील भीम अनुयायांनी अंबरनाथ पोलिसांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन देखील दिलंय। काल दिनांक 5/12/2025 रोजी या नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे जो 6 डिसेंबर म्हणजे कालचा जो अभिवादनाचा आज पहाटेचा जो कार्यक्रम होता त्याला गालबोट लागलेला आहे। त्या अधिकाऱ्याला लक्षात आलं पाहिजे होतं किंवा तत्सम जी यंत्रणा आहे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे होतं का जर आज रात्री कार्यक्रम आहे तर त्या अनुषंगाने त्या जिन्याला त्याचप्रमाणे त्या पुतळ्यांना कलर कधी लावला गेला पाहिजे, त्याची रंगरंगोटी कधी केली पाहिजे। कारण तसा शासनाचा GR आहे का 3-4 दिवस तुम्ही अगोदर ह्या सगळ्या गोष्टी उरकल्या पाहिजेत, परंतु कुठेतरी निष्काळजीपणा, कुठेतरी दुर्लक्ष या प्रकरणामध्ये जाणवून आलेलं आहे। सदरच्या ठिकाणी ज्यावेळेस आमचे अनुयायी आले त्यांनी जेव्हा भीमवंदना केली, वंदना केल्यानंतर जेव्हा पुष्पहार अर्पण करण्यासाठी सगळे त्या पुतळ्याजवळ गेले तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात असं आलं का तो जो जिन्याचा कलर होता आणि त्या पुतळ्याला लावलेला जो कलर होता हा ताजा होता। हे प्रत्येकाच्या कुठे पायाला लागलाय, कोणाच्या अंगाला लागलाय, कोणाच्या कपड्यांना लागलेला आहे। तर हा जो प्रचंड मानसिक त्रास आणि ज्या पद्धतीने ही जी दिरंगाई झालेली आहे तो एकदम निंदनीय प्रकार आणि खोडसाळपणाचा प्रकार समोर आलेला आहे। हे सर्व अनुयायी जे आहेत हे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या याच्याने आलेले नाहीत, हे सर्व अनुयायी हे भीम अनुयायी आहेत, एक राज्यघटनेला मानणारे लोक आहेत। त्या सगळ्यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्याच्यानुसारच आम्ही आमचं एक निवेदन बनवलं आणि सदरचं निवेदन आम्ही हे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सादर केले। पालिका प्रशासनाकडे पण आम्ही या बाबतीत तक्रार करणार आहोत आणि सदरचं काम ज्या ठेकेदारामार्फत केलेलं असेल त्या ठेकेदारावरती आणि त्या सक्षम अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी देखील आम्ही माननीय प्रशासक साहेब असतील, आमचे मुख्याधिकारी साहेब असतील त्यांना निवेदन देऊन विनंती करणार आहोत। निवडणूक तीच, फक्त तारीख नवी। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ, निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना 20 डिसेंबर रोजी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा।